अ, 10 नोव्हेंबरला जे काही तुम्हाला सर्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे, त्या 10 नोव्हेंबरपर्यंत तुमचं लेवल 4चं सर्टिफिकेशन झालेलं असेल. म्हणजे तुम्हाला आता लेवल 0 आपली उद्या संपेल. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4. तर याच्याबरोबर ट्रेनिंग सुरू होताना लेवल 1 आणि लेवल 3चा ट्रेनिंग सुरू होईल पॅरलल. कारण लेवल 1 आणि लेवल 3चा अप्रोच सेम आहे, फक्त डिफिकल्ट लेवल थोडी वेगळी आहे. म्हणजे मला तुम्हाला लेवल 1 शिकवायचंच नाहीये, तुम्हाला मला डायरेक्ट लेवल 3 शिकवायचं आहे तुम्हाला. तर सर्व सांगेल, काय काळजी नका. म्हणजे अप्रोच सेम आहे, मेथडॉलॉजी सेम आहे, फक्त डिफिकल्ट लेवल वेगळी आहे. कारण का? तर लेवल 1 आपण स्टार्ट करतो 3री पर्यंतच्या मुलाला, आणि लेवल 3 स्टार्ट करतो आपण 5वीच्या मुलाला. लक्षात येतं तुम्हाला? तर आपण कोण आहेत? आपण टीचर आहोत. म्हणजे मग आपल्याला कुठले ऍप्लिकेबल आहे? लेवल 3 ऍप्लिकेबल आहे. बट तुम्हाला देताना सिलेबस लेवल 1चा पण राहील, लेवल 3चा पण राहील. आणि प्रॅक्टिस करताना किंवा आपण बोलताना लेवल 3 बोलणार आहोत. म्हणजेच लेवल 1 आणि लेवल 3चं पॅरलल ट्रेनिंग होतं. मेथडॉलॉजी सेम आहे, काय काळजी नका करू, ते सर्व समजून सांगेल. त्याच्यानंतर खरं बघितलं तर त्याला जास्तीत जास्त 1 आठवडा ट्रेनिंग आणि 1 आठवडा प्रॅक्टिस. म्हणजे पुढचा आठवडा माझा नाईट्स आहे, माझा रात्री 12 वाजेनंतर ड्युटी आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात आपलं टास्क असेल की आपलं लेवल 1चं आणि लेवल 3चं ट्रेनिंग संपलं पाहिजे. आपला टास्क असेल. मग त्याच्यानंतर 1 आठवडा मी सेकंड शिफ्टला जातो. हे नेहमीच असं नाही, मी तुम्हाला पण सर्व सांगतो. मी सेकंड शिफ्टला जात असतो. म्हणजे संध्याकाळी 4 ते रात्री 12, 3:30 ते 12. मग त्यावेळेस दर दिवशी तुम्हाला एक टेस्ट आहेत बुक्समध्ये, कारण तोपर्यंत तुमच्याकडे बुक्स पोहोचलेल्या असतील. मग त्या बुक्समध्ये पेजेस सांगितले जातील, टेस्ट सांगितल्या जातील. त्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करून पोस्ट करायच्या. 9:30 ते 10:30 टायमिंग असेल की त्या टायमिंगमध्ये तुम्ही ते पोस्ट टाका. म्हणजे ते प्रामाणिकपणे तुमची रोज प्रॅक्टिस पण होईल. लक्षात येईल मला, मी पेजेस सांगेल, या पेजवरची ही प्रॅक्टिस करा, या पेजेसवरची ही प्रॅक्टिस करा. म्हणजे लेवल 1 आपल्याशी 15 दिवसात आपली शांततेत संपते. मग काही पुन्हा परत आपण, प्लीज कोणी स्क्रीन शेअर वगैरे नका करू. कोणीतरी लेस टाइम काहीतरी समथिंग समथिंग कोणी शेअर करताय मला माहित नाही. ओके, एक जस्ट मिनिट. रुपाली मॅडम, तुम्ही करत आहेत का उद्योग तिकडनं? काय करू नका. तुम्ही केला का काही? ओके. व्हाईट बोर्ड ट्राय करत होती, मला वाटलं माझ्याकडेच राहील ते. हुशार आहे तुम्ही, चला. ओके. सो पुढचा काय सांगत होतो की नेक्स्ट 1 सेकंड झाल्यानंतर पुन्हा आपण, मी फर्स्ट शिफ्टला येतो. म्हणजे फर्स्ट शिफ्टमध्ये आपल्याला परत 15 दिवस मिळतील, फर्स्ट शिफ्ट आणि नाईट शिफ्ट. मग त्या 15 दिवसात आपलं छान, कारण थोडंसे डिफिकल्ट लेवल वाढते लेवल 2 आणि लेवल 4ला. आत्ता पण एक कोणातरी ग्रुपला विषय सब्जेक्ट आहे की लेवल 2 थोडंसं डिफिकल्ट जातं कारण तिथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला येतात. आणि हाय अप्रोच लागतो कॉन्सन्ट्रेशनचा. आता सोपं जातंय. 44 -53 + 55 - 6 + 40 हे थोडंसं सोपं जातं. बट म्हणजे आन्सर इज द 100. आता जे काही कॅल्क्युलेशन बोललो त्याचा आन्सर इज द 100. पण बोलताना असं होतं की तिथं कॉन्सन्ट्रेशन खूप साऱ्या कॉम्बिनेशन फॉर्म्युला येतात, आणि त्या कॉम्बिनेशन फॉर्म्युलांना मी बोललो ना, रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होतो. कारण दिस इज अ प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. वाय क्रिएटिव्ह सेन्स डेव्हलप, का क्रिएटिव्ह सेन्स डेव्हलप होतो? जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हा आपल्याला राईट थिंग्स कॉल झाल्या पाहिजे, राईट थिंग्स रिकॉल झाल्या पाहिजे, असं माइंड सायन्स म्हणतं. मीन्स असं सांगतो, गुड ह्युमन बिंग मी नेहमी जेव्हा तुम्हाला म्हणतो की असं समजा, एनी हाऊ कंडिशन, मुंबईला आपले मंत्रालयात इंटरव्ह्यू आहे 1:30 वाजता. इंटरव्ह्यू आहे 1:30 वाजता. आणि खूप काही पण इम्पॉर्टंट असेल, पण 1:30 वाजता इंटरव्ह्यू आहे. आणि असं समजा आपण इमर्जन्सी निघालो इमर्जन्सी निघालो आणि कसारा लोकलला काहीतरी जाम झाला, आणि 12:30 आपले कल्याणच्या आसपासच झाले, आणि 1:30 वाजता आपली इंटरव्ह्यू मंत्रालयात. मग तेव्हा असं म्हटलं जातं की दॅट टाइम व्हॉट यू ऍक्ट, व्हॉट यू, म्हणजे रिस्पॉन्स कसा करतात तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये. म्हणतात ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ गुड ह्युमन बिंग, की वेन यू आर इन ट्रबल, वेन यू आर इन स्ट्रगल, दॅट टाइम खरी तुमची मानसिकतेची किंवा तुमच्या खऱ्या
माणूसपणाची खरी परीक्षा असते, की तेव्हा दॅट टाइम तुम्ही हाऊ टू रिॲक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल, घरात थोडक्यात आपल्या पण भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये साहेबांनी ठरवलंच तुमची फिरकी घ्यायची, आणि साहेबांनी तुम्हाला ठरवलंच आज बाई साहेबांचा पारा गरमच करायचा, म्हणजे चिडवायचं. दॅट टाइम हाऊ टू हँडल द सिच्युएशन, त्याला म्हणतात रिॲक्ट होणं आणि रिस्पॉन्स देणं. दोन गोष्टी. त्याचं उदाहरण मी सर्वात सांगतो सोपं. जसं आता काल यम ताई आहेत की नाही मला क्लासमध्ये माहित नाही, पण त्या यम ताईंसाठी पण हे थोडंसं लेक्चर होईल. त्या यम ताई कोण होत्या मला माहित नाही त्यांचं नाव. सो असं समजा तुमची किटी पार्टी चालली, जी काय तुमची काही बीसी पार्टी किटी पार्टी जे काय असतं ते सुरू होती, आणि अचानक घरामध्ये पण खूप सारे आपले प्रिय प्राणी असतात. छानपैकी तुमचं फरसाण, सेव, चिवळा जे काय असेल तुम्ही छान छान काय बनवलं असेल, आणि छान तुमची पार्टी चालली. आणि या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी छान मस्तपैकी दोन मोठे मोठे झुरळ, मोठ्या मोठ्या आकाराचे झुरळ मस्तपैकी ते ताव मारायला आले तुमच्या पार्टीमध्ये. आणि दॅट टाइम किंवा एक पाल आली जेमतेम समजत, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. सो दॅट टाइम व्हॉट यू टेक ऍक्शन. तुमची किटी पार्टीचा रंग बिघडेल की रंगतदार होईल, दॅट इज सिच्युएशन हँडल. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीत कसं ऍक्ट करतात, रिॲक्ट करतात, रिस्पॉन्स करतात, त्याच्यावर आपली हे सर्व गोष्टी. उदाहरण आहे ते, हा असं काही नाही, उदाहरण आहे. आपला असं म्हटलं जातं की काय रिस्पॉन्स करतात तुम्ही. आणि तिथं जर समजा साहेब असते, साहेब घरात असतील, तर मला माहिती काय होतं ते पार्टीचं काय होईल. तुम्हाला पण मला पण माहिती काय होईल. पण साहेब आले तर साहेब काय करतील, त्याला रिस्पॉन्स करतील. म्हणून काय होईल, झाडू घेतील, झुरळ कागद घेतील, त्याच्यावर जस्ट पेस्ट करतील आणि थ्रो इट आउटसाइड द हाऊस, जे काय असेल ते. म्हणजे एक सांगणारा असं 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 असतं की इन हाऊ एनी कंडिशन मध्ये, स्ट्रगल मध्ये, बॅड सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं त्याला टॅकल करतात, हे आयुष्यात शिकणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याला म्हणतात लाईफ स्किल. आणि म्हणून आजकाल जे काही असं म्हटलं जातं, मी जे वाचतो किंवा ऐकतो त्याच्यातून सांगतं, आजकाल अ, बाबा लोक वाढण्याचं प्रमाण का झालं बाबा असं. म्हणजे आधी पण होते, आता आता पण आहेत, असं नाहीये की आधी पण आहेत आणि असलं पण पाहिजे. आध्यात्मिकता आणि धार्मिकता या दोन शब्दांमध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. आध्यात्मिकता असली पाहिजे. आध्यात्मिकता आपल्याला सायन्स शिकवते, आणि धार्मिकता आपल्याला अंधभक्त बनवते. म्हणजे अध्यात्म हे तुम्हाला लाईफ सायन्स सांगतं की खरं पूजा का केली पाहिजे, आरती का केली पाहिजे, जे काय असेल ते. आध्यात्मिकता आपल्याला गुड थिंग शिकवतं, पण धार्मिकता आपल्याला अंधभक्त बनवतो की नाही. आमचे बाबाच भारी, आमचे बाबाच फक्त गुलालाचं फुल काढू शकतात हातातून. आमच्या बाबांच्या हातात म्हणजे उदाहरणार्थ असं दिलं की आपण तांदूळ दिल्यावर ते त्याचे सोन्याचे मणी करतात, का ते फक्त आमच्याच बाबांमध्ये पॉवर आहे. याला म्हणतात धार्मिकता, याला म्हणतात अंधशक्ती, किंवा याला म्हणतात विनाकारण कोणाला तरी आपण आपल्या जीवनामध्ये अतिमहत्व देणं आणि त्याचा पगडा आपल्यावर बसून घेणं. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी काय बोलतो त्याच्यापेक्षा अ, धार्मिकता आणि काय बोललो यार, ओके, आध्यात्मिक. आध्यात्मिकताबद्दल आपल्याला आपला पगडा असला पाहिजे, कारण आध्यात्मिकता आपल्याला त्याच्या मागचं सायन्स शिकवते. हा एक थोडासा लाईफ स्किलचा पार्ट होता. आणि म्हणून जे काय आजकालचे खूप मोठे मोठे लोक आहेत त्याच्यासाठी एक सर्वात बेस्ट उदाहरण सांगतो मी. आता मला एक्झॅक्टली नाव नाही आठवत, पण अ, मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर, ज्या म्हणजे लेडीज ऑफिसर होत्या, कमिशनर होत्या, आणि जे काय आपलं इंटेलिजन्स ब्युरो असतं त्याच्यातले IPS अधिकाऱ्याचे दोघं पती पत्नी, दोघं IPS अधिकारी, मोठ्या मोठ्या दोघं मुंबईला स्थित होते, दोघं मुंबईच्या पोस्टवर, आपलेच मराठीच होते, काही बाहेरचे नव्हते.
पण एकुलत्या एक मुलाने त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. आणि त्यावेळेस अख्ख्या जगाने त्याच्यावर चर्चा केली की व्हॉट इज द हँडल सिच्युएशन, की या लेकराला नेमकं घरात काय कमी पडलं असेल. घरात नाही म्हटलं तरी व्हाईट मनी प्रचंड असेल करोडोचा, आणि ब्लॅक मनीला तर काही अनलिमिटेड पार्ट असेल, कारण काही कोणी धुतला तांदळाचा नाहीये. म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण का बोलतोय, की या लेकराला नेमकं काय कमी पडलं असेल. म्हणजे एक दोन IPS अधिकारी एकाच घरात आहेत आणि त्यांच्या लेकराला आत्महत्या करावीशी वाटते किंवा त्याने केली, आणि ते लेकरू गेलं. आणि दिस इज, मग अख्ख्या जगाने त्याच्यावर चर्चा केली. म्हणजे मी त्यावेळेस लोकसत्ता पेपर वाचायचो. 3 वर्षापूर्वी लोकसत्ता पेपर इज द व्हेरी गुड पेपर. कारण तो कोणाचाही पक्ष घेत नाही, म्हणजे जे काही राजकीय पक्षांचा पक्ष घेत नाही, तो बातमीचा पक्ष घेतो. म्हणजे असा एक लोकसत्ता एक चांगला पेपर आहे माझ्या वाचनात आलेला. तर तसे अजून पण चांगले पेपर आहेत, असं काही नाही. तर तेव्हा साऱ्या जगाने चर्चा केली. मग तेव्हा लाईफ स्किलवर प्रश्न आले की काय, IPS अधिकारी की जे 40 लाख 50 लाख लोकांचं कंट्रोल करतात, मॅनेजमेंट करतात, आणि दोन IPS अधिकारी की ज्यांच्या घरात एका मुलाचं त्यांना मॅनेजमेंट नाही करता आलं. हा सर्व पार्ट ऑफ द लर्निंग आहे. हे सर्व कोळं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देवाकडे मागताना मी जे आहे सांगतो, संघर्ष मागितला पाहिजे, स्ट्रगल मागितला पाहिजे, कष्ट मागितलं पाहिजे, बुद्धी मागितली पाहिजे, की देवा माझ्या लेकरांना संघर्ष करण्याची शक्ती दे, माझ्या लेकरांना कष्ट करण्याची शक्ती दे, त्यांना इतके त्यांच्या नशिबी इतकं कष्ट कर की त्या कष्टातून ते भक्कम उभे राहिले पाहिजे. आता आपण काय मागतो आणि त्यांना काय मिळतं, म्हणजे हा सर्व माइंडसेटचा प्रकार आहे. मुद्दाम सांगतोय मी तुम्हाला हे सर्व. बरोबर ना प्रज्ञाताई? एक जस्ट भाऊ बहीण म्हणून आपण गप्पा मारतोय की आपल्या लेकरांना नेमकं काय मागतो. गणपती बाप्पा आले, आता नवरात्र येणार, प्रत्येक सण आपला आहे, त्याच्याबद्दल पण कधीतरी बोलेल. आणि खरंच होते का आधी? नव्हते. पण ते आपले बनवले कोणी? आपल्या आपल्या गळ्यात कोणीतरी टाकले, आणि ते टाकणारे राजकीय लोक. एवढ्यात बघा तुम्ही आता, नवरात्र करायची तर गुजराती लोकांनीच करायची. गणपती बसवायचा तर मूठभर मातीने पण गणपती बसवता येतो. महालक्ष्मी फक्त ज्यांच्याकडे त्यांनीच करायची, ज्यांच्याकडे कानबाई त्यांनीच करायची, असं प्रत्येक गावाला आपली काम दैवत ठरलेले होते. मला सर्व सण आपले, बिकॉज वी वॉन्ट एन्जॉय. आपल्याला या सर्व गोष्टी अ, परिभाषा लाईफचं जग बदललंय. आणि म्हणून बाबा याच्यासाठी जास्त वाढले, कारण जेवढा एन्जॉय वाढला तेवढ्या समस्या वाढल्या. कारण कोणीच कोणाच्या कंट्रोल राहत नाही. ना साहेब मॅडमांचं ऐकत, ना मॅडम साहेबांचं, ना पिल्ल साहेबांचं आणि मॅडमांचं. आणि मग एक कुठला तरी एक आपल्याला तिसरी शक्ती लागते, की बाबा कोणीतरी आपल्याला कंट्रोल करायला लागतो, की जिथं सर्वच जण नतमस्तक होतात. कारण म्हाताऱ्या आईबाबांना पण आपण नमस्कार करत नाही, आजी आजोबांना. इट इज अ फॅक्ट. ही थोडीशी फॅक्ट आहे. ती काय असं, ही म्हणजे आपण घरोघरी मातीच्या चुली, त्यात काय माझ्या घरी वेगळी चूल आणि तुमच्या घरी वेगळी चूल असं काही नाही. पण फॅक्ट इज द फॅक्ट. समाजाबद्दल आपण बोलतोय. म्हणून कोणीतरी कंट्रोल लागतात, की कोण कोणाचं कडे जातं कंट्रोल, जातो एका कोणा तरी बाबाकडे कंट्रोल जातो. आणि मग तो बाबा सांगतो पोरांना, मम्मी पापा को नमस्कार करना है, मम्मी की सेवा करना है. का अक्कल नाही आपल्याला? आपल्याला लाईफ स्किल आहे, हे आपल्याला सर्व शिकवलंय, सर्व परंपरागत आपलं आहे. जर जिजामातांनी शिवाजी महाराजांना बालपणापासूनच राजेच म्हटलं नसतं, हो राजे, तर तो मुलगा होता हो त्यांचा. आता बायका म्हणतात, का रे राजा, इकडे ये रे, एवढा डबा काढून दे रे मला पिठाचा. असं पण फॅक्ट आहे. आता आपण नशिबान आहोत, कमीत कमी आपण त्या कल्चरमध्ये नसू. पण इज अ फॅक्ट. म्हणजे गमतीशीर तो राजा पण म्हणतो, अरे नाही रे, माझी बायको लईच लाडाची आहे, भाऊ ठेव तुझ्याकडे. म्हणजे सांगायचं काय आहे, की जर जिजामातेंनी शिवाजी महाराजांना राजे म्हटलंच नसतं, अहो राजे म्हटलंच नसतं,
ते स्वप्न दाखवलं नसतं, ते दिव्य गोल त्यांना जे काय म्हणतात ना, गोल सेटिंग दिलं नसतं, किंवा ते असं म्हणतात की आजकाल तर आता अं, गर्भसंस्कार पण केले जातात. आणि इट इज अ गुड फॅक्ट, इट इज अ रिअल फॅक्ट. इथं आहे माझ्याकडे एक ग्रुप पण चांगला आहे, त्याच्यावर एक काम करणारा पण माणूस चांगला आहे. म्हणजे कधी कोणाला लागलं तर मी त्या ग्रुपची लिंक पण पाठवेल. इट्स रिअली गुड. सांगताना उद्देश असा आहे की ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, लक्ष द्या मी काय म्हणतोय, ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी कृतीतून व्हायला लागतात, आणि कृती करून एक संस्कृती तयार होते. एक संस्कृती उभी राहायला खूप मोठा 25 वर्षाचा किंवा 100 वर्षाचा, 50 वर्षाचा एक संसार किंवा एक रिव्हॉल्युशन असतं, त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात. 25 वर्षानंतर एक रिव्हॉल्युशन चेंज होतं. जसं आपण म्हणतो की औद्योगिक क्रांती झाली, शेतीची क्रांती झाली, त्याच्यानंतर आय टी क्रांती झाली, आय टी क्रांतीनंतर आता इंडियामध्ये एक रिव्हॉल्युशन आहे, नॉलेज, म्हणजे ज्ञान असलं पाहिजे प्रत्येकाकडे, नॉलेज रिव्हॉल्युशन आहे. आणि नॉलेज रिव्हॉल्युशन नंतर आपलं एक पुढचं रिव्हॉल्युशन येणार आहे की इंडिया सुपर पॉवर, एक वर्ल्ड सुपर पॉवर कंट्रीचं रिव्हॉल्युशन येणार आहे. ते येणार आहे, ते डेफिनेटली येणार आहे. कारण आत्ताच्या राष्ट्रीयकर्त्यांना त्याची जाणीव झालेली आहे. कारण आपल्याकडे जे आहे ना, ते इतकी भक्कम आहे, कारण आपल्याकडे फक्त एकच आधार आहे. आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहेत, पण आपले साले लोक लई आहेत. म्हणजे बघा, रिसोर्सेस कमी आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे जे काय नैसर्गिक साधन आहेत, म्हणजे ठीक आहे जमीन असेल, नैसर्गिक जे साधन आहेत की जे वेगवेगळे रिसोर्सेस क्रिएशन करायला लागतात, ते कमी आहेत आपल्याकडे. पण आपल्याकडे माणसं लई चिकार पडलेले आहेत. माणसांचा व्यापार लई आहे आपल्याकडे. नाक्या नाक्यांवर सकाळी 8 वाजता व्यापार भरतो, एवढे एवढे माणसं आहेत आपल्याकडे. आणि त्या माणसांच्या श्रमाच्या मोबदल्यात आपण काहीतरी जगामध्ये सुपर पॉवर बनू शकतो, असं आत्ताच्या कर्त्यांना वाटतंय. म्हणून ते चाललंय रिव्हॉल्युशन. आणि म्हणून माणसाची जी काही स्किल आहे किंवा त्याचा बुद्धी आहे, त्याचं जे काही श्रमाचे, त्याला स्किल असलं पाहिजे, तो हुशार असला पाहिजे, तो बुद्धिवंत असला पाहिजे. म्हणून सध्या नॉलेज रिव्हॉल्युशन आलंय, की प्रत्येक माणूस हा हुशार असेल तर जगामध्ये इंडियन माणसाला डिमांड. आणि ते तुम्ही बघतात की आपण, आपले लोक सर्व्हिसकडे जगामध्ये असतात. हा सर्व पार्ट मी का बोललो, काहीतरी विषय निघाला म्हणून बडबड झाली. पण तरी पण सांगतो की रिस्पॉन्स सिस्टम आणि रिॲक्ट सिस्टम, जर तो झुरळ बघून छानपैकी त्याला म्हटलं ये रे बाळा, ही एक सेव फरसाणमधली खाऊन जा, खाऊन झाली का निघून जा, तो मला नाही वाटत एक शेवपेक्षा काही जास्त खाईल. हे घे तुला एक सेव आणि खाऊन जा. आणि मस्तपैकी पार्टीचा आनंद घेतला, तर मी म्हणेल वाव, मजा आ गया. पण सर्वांच्या प्लेट उलट्या होतील एवढा जर त्या पार्टीत धिंगाणा झाला त्या एक झुरळाला बघून, तर याला म्हणतात रिॲक्ट झाले. हा सर्व लाईफ स्किलचा पार्ट आहे. आणि सर्व हे शिकण्यासाठी, हे नियंत्रण करण्यासाठी प्रत्येकाला मनशांती हवी आहे, संसारात शांती हवी आहे. आणि त्याच्यासाठी बाबा लोकांकडे आपल्याला जावं लागतं. आणि मग गुरुपारायणं सुरू करावं लागतात, मग वेगवेगळे जप तप करावे लागतात. कारण आपल्या संसारात आपल्याला सुखशांती मिळत नाही. असा हा सर्व प्रपंच आहे. आणि नाही काही तर मग अजून वेगवेगळे मार्ग असतात की आपण आपल्या कर्मात बिझी असलो तर अशा गोष्टी काही शोधायची गरज पडत नाही. सो ओके, सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, गोइंग ऑन द पॉइंट. बरोबर ना? बापरे, असं आहे, मला कोणी चाबी नाही लावायची बरं का, मला कोणीतरी चाबी दिली का मी माझं चालू होऊन जातं मग. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 29 -22 -6 +3 +25. पूनमताई, काहीतरी गडबड झाली आहे, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम, थोडं लक्ष द्या. आन्सर इज द प्रज्ञाताई, करेक्ट आन्सर. अक्ष अक्षयाताई बरोबर आहे, रेणुकाताई बरोबर आहे, निकिताताई बरोबर आहे, शिल्पाताई बरोबर आहे, त्यानंतर पल्लवीताई बरोबर आहे, सविताताई बरोबर आहे. आणि अजून ज्या ताईंचे कॅमेरे दिसत नाही त्या ताईंचं देव, प्राचीताई आणि पूनमताई कन्फ्यूज आहेत, पण नो प्रॉब्लेम, बघूया. थोडंसं लक्ष द्या, काय प्रॉब्लेम येईल तुम्हाला, पण काय प्रॉब्लेम नाही. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन.
ओके, थोडासा फास्ट, थोडा स्पीड वाढू हळूहळू. 66, डाव्या हातावर 60, उजव्या हातावर 6. 6 करा, हा. +2, +30. रेणुकाताई बरोबर आहे. -68, -60 डाव्या हातावर आणि -8 उजव्या हातावर. व्हेरी गुड. नाही, नॉटी तुम्ही खरं, मी म्हणून काल बोललो होतो तुम्ही. ते तो बोट चुकीचा करता. करंगडी बंद करा. -6 करण्यासाठी काय ताई, हा. अहो नाही ना, करंगडी आणि अंगठा ना -60 साठी. -60, हा. व्हेरी गुड. ओके, ओके. ओके, नो प्रॉब्लेम. माझी लाडकी बहीण आहे असं समजून मी जरा असं हा म्हणजे काय होतं ना, की एखादी नॉटी ताई असतेच आपल्या क्लासमध्ये, बरोबर ना योग्यता ताई? दररोज कोणीतरी आपल्याला भेटतंच आपल्याला. कोणीतरी मग जरा मजा येत राहते क्लासमध्ये. कोणीतरी पाहिजेच असतं बदमाश, कोणीतरी म्हणजे आपलं लहान बहीण म्हणून. ओके. सेट द झिरो, सॉरी. सेट द झिरो, सॉरी. सेट द झिरो. थोडं फास्ट करा प्लीज. 24, 20 आणि 4, -11. -11 करंगडीचा करा. हा. हा. ओके. +56, 50 डाव्या हातावर आणि 6 इकडे पूर्ण सर्व बोटं ओपन होतील. 5 आणि 1 तो 6 आले. ओके, हा बापरे, खूप सोपं होतं बा. असं झालं ते. -66, प्रज्ञाताई तुमच्याकडे बघावं लागेल मला आता. 69 करून घ्या पहिले. 69 करा तुम्ही, तुम्ही उलट करा. 69 करून घ्या. डाव्या हातावर 60 आणि उजव्या हातावर 9. डाव्या हातावर 60, हा. आता -66 करा. -60 डाव्या हातावर, डाव्या हातावर -60 आणि तो 6 उजव्या हातावर. हम्म. हे बघा, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या थोडस. सेट, रिलॅक्स व्हा. थोडस एक कॉन्ट्रावर्सी असते, ती मला लक्षात आली म्हणून ती एक्सप्लेन करतो. इकडे लक्ष द्या. आता होतं काय माहिती का, इकडे लक्ष द्या. मी जेव्हा हात दाखवतो ना, तो तुम्हाला उलटा हात दिसतो माझा. तुमचा पण मला उलटा दिसतो. म्हणून मी बऱ्याच वेळा बोलत असतो आणि मुलांशी असं बोलावं लागतं. फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या. जसे तुम्ही माझ्या समोर बसलेत असे सर्व मुलं बेंचवर बसलेत आणि टीचर म्हणून आपण ब्लॅकबोर्डवर शिकवतोय. ब्लॅकबोर्डवर आपण बरोबर ड्रॉ केलं की हा युनिट रॉड आहे, हा टेन्स रॉड आहे, हंड्रेडचा रॉड आहे, असं बरोबर केलं. पण मी जेव्हा मुलांकडे तोंड करून उभं राहतो, हे थोडंसं सांगायचं राहिलं होतं, तेव्हा मुलांना मी जर असा वर, असा हात केला की मुलांना त्यांचा उलटा हात दिसतो. लक्ष द्या मला काय करायचं. म्हणून आपण पण ऍज अ टीचर, गुड टीचर, कारण हा बघा, हा जो पहिला सर्व सिलेबस आपण शिकतोय उद्यापर्यंतचा, किंवा पुन्हा परत एक एक खूप महत्वाचा चॅप्टर आहे, सोमवारी वगैरे आपण शिकू. त्याला म्हणतात आपण पॉसिबिलिटीज ऑफ द कॅल्क्युलेशन. म्हणजे जे मी आता तुम्हाला असं वाटतं की मी जे तुम्हाला डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन विचारतोय, तर प्रत्येक लेवलला काय काय पॉसिबिलिटीज असते, म्हणजे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन बनवता आले पाहिजे. आणि या पॉसिबिलिटीजचा हा एक चॅप्टर आहे पुढचा, तो आपण सोमवारी किंवा मंगळवारी शिकू. जसं 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 शेड्यूलमध्ये बसेल तसं. म्हणजे काय नेमकं आपण विचारलं पाहिजे, मग त्याची प्रॅक्टिस कशी करायची, त्याचं कसं आपण इमॅजिनेशन करायचं, ते सर्व आपण सोमवारी मंगळवारी बघू. काय काळजी नका करू. पॉसिबिलिटीज ऑफ क्रिएट द कॅल्क्युलेशन तुम्हाला पण बनवता आले पाहिजे, तुम्हाला पण विचारता आले पाहिजेत. आणि ही इच्छाच अशी की हा, म्हणून ट्रेनिंगचा पार्ट आपण का जास्त दिवस ठेवतो. नाही तर एका लेवलचं ट्रेनिंग आपण 2-3 दिवसात असं केलं असतं आपण पण इतरांसारखं. पण उद्देश असा आहे की इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक असला पाहिजे. इतर टीचर्स थोडं कमी ट्रेनिंगमुळे त्यांची कमी नॉलेजने, जेवढं कमी नॉलेज तेवढं कमी ऍप्लिकेशन होतात, म्हणून रिझल्ट तशा पद्धतीने येतात. पण असं काही नाही की रिझल्ट येतात, पण काही ठिकाणी रिझल्ट पण चांगले येतात. बट ते टीचर अजून एक्सपिरियन्स झालेले असतात, म्हणजे ना त्यांच्या हाताखालून 200-300 जसे जसे मुलं जातात, मग त्यांना पण ती मॅच्युरिटी होऊन जाते. पण मेन पार्ट असा आहे की इमिजिएटली तुम्हाला, आपण नशिबान याच्यासाठी आहोत की उद्या जरी तुम्हाला असं वाटलं की मला लगेच 100 मुलांना माझ्या सोसायटीतल्या, कॉलनीतल्या, मला लगेच क्लास सुरू करायचा आहे, मला माझं टॅलेंट प्रूव्ह करायचं आहे, तर तुम्हाला एकही रुपया खर्च न करता सुद्धा तुम्हाला उद्यापासून क्लास सुरू करता येईल. आणि मी पहिल्या दिवसापासून करतोय की कमीत कमी घरातल्या पिल्लांना, साहेबांना, नातेगोत्यातल्या लोकांना, 2 लोकांना शिकवायला सुरू करा. म्हणजे जेव्हा तुम्ही पूनमताई, प्रज्ञाताई, तुम्ही जे आपण आज रोज बोलतोय की हा युनिट रॉड आहे, कोणाला तरी फोन करून सांगायला पाहिजे होतं, व्हिडिओ कॉल करून, कर बरं तुझा उजवा हात वरती.
जेव्हा तुम्ही समोरच्याला एक्सप्लेन कराल, तेव्हा तुमचं 5 टाइम्स मोर लर्निंग होईल आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. मग तुम्ही म्हणाल काहीतरी चुकतंय का माझं, मग त्यांना मुद्दाम म्हणायचं, करा वरती हात, मग हा तुमचा 5 आहे, मग हा तुमचा 1 1 1 आहे, मग हा 5 होतो, मग हा 1 आहे, मग हे 4 आहेत. आणि जर या 4 मधून -2 करायचा असेल, तर -2 असा करायचा करंगडीकडनं. हे बोलायला सुरुवात करा, द्यायला सुरुवात करा. नाही काही तर फॅमिली पार्टनर्स बरोबर तरी, म्हणजे जे कोणी आपले मित्र मैत्रिणी घरात सर असतील, पिलं असतील, त्यांच्याशी तरी बोलायला सुरुवात करा. बिकॉज ऑफ याच्यातून काय होते की, हे बघा, ऐकणं ऐकणं त्यांनी किती घेणं हे त्यांचं काम आहे. पण एक बाइंडिंग तर वाढते यार, एक कॉन्फिडन्स तर येतो आपल्याला. किंवा आपण कुठेतरी अडकलो तर म्हणा, थांबा बरं का, मी पण बघून घेतो, मी पण कधीतरी अडकू शकतो, बिकॉज वी आर द ह्युमन बिंग्स, वी आर नॉट रोबो. आपण काही प्रोग्राम केलेले रोबो नाहीयेत. हा, माणसाची खूप मोठी देणगी आहे की आपण जे काही डोक्यात ठेवतो ते काही दिवसांनी इरेज, म्हणजे डस्टबिन मध्ये चाललं जातं. म्हणजे त्या दोन गोष्टी मात्र त्रिकाल आपल्या मेमरीमध्ये राहतात. एक त्याचं पण एक ब्रेनचं एक सायन्स आहे की, एक हॅपीएस्ट मोमेंट इन लाईफ आणि सॅड मोमेंट इन अ लाईफ, म्हणजे परमनंट मेमरीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्या हॅपी मुमेंट असतात त्या तशाच्या तशा, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काय असेल आपल्या, ज्या काय हॅपी मुमेंट असतील, साखरपुडा असेल, लग्न असेल, काही अजून पाहुणे असतील, किंवा अजून काही आपली दिवाळी असेल, एखादं काही घर घेणं असेल, गाडी घेणं असेल, किंवा मोठं आपलं काहीतरी गोल्स अचिव्हमेंट असतील, ते खूप त्या दिवशी लॉंग टाइम मेमरीत असतात. म्हातारपणी झालो ना, न ते नातवंड पतवंडांना पण आपण सांगू शकतो की, तुला माहिती आहे का काय झालं होतं, आमचं असं असं, आम्ही गाडी घ्यायला गेलो तेव्हा असं झालं होतं. समथिंग लॉंग टाइम मेमरीमध्ये असतात. सेम थिंग सॅड स्टोरीज, की ज्या दुःख स्टोरीज असतात त्या पण आपल्या लॉंग टाइम मेमरीज मध्ये असतात. हा एक पार्ट आहे ब्रेनचा, ते काही पाठ करायची गरज पडत नाही, त्या आपोआप रजिस्टर होतात. तसंच आपण असं बघत होतो की ब्रेनमध्ये आपण जे काही कृतीयुक्त शिक्षण शिकतोय, हे कृतीयुक्त शिक्षण सुद्धा जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्लेन कराल, जेव्हा तुम्ही टीच कराल, तेव्हा आपल्याला हा जो फंडामेंटल याचा जो काय सायन्स आहे, हे लॉंग टाइम आपल्या बरोबर कॅरी करेल. म्हणजे जर तुम्ही एकदा एकदा वेल टीचर झाल्या की ते आपल्या परमनंट मेमरीमध्ये एकदा गेलं की ते लॉंग टाइम तुम्ही तासन तास कोणाला तरी शिकू शकतात. आणि पुन्हा म्हणून तर रिपिटेशन तर हा एक पार्ट वेगळा असतो की, ते पुन्हा परत एक्सपर्टीजसाठी, मोर एक्सपर्टीजसाठी, मोर मॅच्युअर्ड येण्यासाठी रिपिटेशन असतात, बाकी काही नाही. सो ओके, ही एक अपेक्षा होती की तुम्ही शिकवायला पाहिजे होतं. सो मी असं सांगत होतो की, मी मुलांकडे नेहमी असं सांगत असतो की, मुलांकडे पाठ करा. जसं मी आता तुमच्याकडे पाठ करून उभा आहे आणि मी हा असा हात दाखवेल, आणि मग त्यांचा हात आणि आपला हात मॅच होतो, आणि मग माझा डावा हात या बाजूला जाईल. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर तुम्हाला लक्षात येते मला काय, म्हणजे त्यांच्याकडे पाठ करून उभं राहायचं, त्यांना सांगायचं उजवा हात वरती करा. जर तुम्ही त्यांच्याकडे तोंड करून उभे राहिले आणि सांगितलं ना उजवा हात वरती करा, क्लासमध्ये अर्धे मुलं रॉंग हात वरती करतात आणि त्यांना रॉंग रॉंग तो प्रोग्रामिंग होतो. ते जे अनुभव आहेत ते सांगतोय. मग त्यांच्याकडे पाठ करायची मुद्दाम, एकदा ते सेट झाले, एकदा आपल्या हाताबरोबर त्यांना मॅच करण्यासाठी त्यांच्याकडे पाठ करून, अर्धी पाठ करून उभं राहिलं की ते राईट हँड बरोबर वरती करतात, आणि मग त्यांना त्या स्ट्रोक त्याचे शिकवायचे. पुन्हा परत दोघे हात जेव्हा करायचे तेव्हा त्यांच्याकडे पाठ ठेवायची आणि छानपैकी डावा हात वरती करायचा. मग त्यांना, किंवा जाणीवपूर्वक मी प्रत्येक वेळेस सूचना देतो की, तुमचा डावा हात वरती करा. मग किंवा जे आधी जे बोलतो, आपण पण नेहमी बोलतो, आधी जे बोलतो ते पहिले डाव्या हातांवर, नेहमी लक्षात ठेवा. 43, डाव्या हातावरच 40 आला पाहिजे. 43 +51, आता पहिले 50 बोललो तर डाव्या हातावरच झाला पाहिजे. -31, -30 बोललो तर पहिले -30 करंगडीकडनं झाला पाहिजे पूनमताई. -30 आणि 1 करंगडीकडनं इकडनं झाला पाहिजे. +25, 20, व्हेरी गुड, 25 -88, आन्सर इज अ 0. आन्सर इज अ 0. सो ओके, मला माहिती आहे की कदाचित आपल्याकडे थोडा एखादाच मिनिट वेळ आहे. पुढच्या तासला आपण लगेच इमिजिएटली 20 कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करणार आहेत.
कालसारखं. काल आपण 10 कॅल्क्युलेशनची केली होती, आपण 20 करणार आहोत. व्हेरी गुड प्रज्ञाताई, तुमचं अभिनंदन. तुम्ही चांगले हिरे मोती काहीतरी कुठून तरी शोधून काढले आणि काहीतरी टूल बनवलं वाटतं. त्याचा व्हिडिओ मी काल टाकलाच नव्हता. हा, तुम्ही अभ्यास पण चांगला केलेला दिसत आहेत, चांगलंच रंगवलेले दिसत आहेत. पंजा वगैरे काढून वा 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 वा, पॅशन. टाका त्याचा फोटो बाकीच्या ताईंना ग्रुपमध्ये, तुमचं तुमचं बघून त्या बाकीच्या ताईंना बरं वाटेल, किंवा त्या बाकीच्या ताईंना प्रेरणा येईल. ओके ना? जरूर टाका, काही प्रॉब्लेम नाही. ग्रुपमध्ये चांगला फोटो काढा. पण फोटो असा काढा की व्यवस्थित काढा. नाही तर काही ताई असा फोटो काढतात की एवढं मोठं पान आणि त्याच्यावर एवढा फोटो लावतात आणि अख्खा पानचा फोटो पाठवतात. मी मला शोधावं लागतं त्यांचा फोटो कुठे दिसतोय. म्हणजे इट इज ऑल्सो गुड स्किल. एखादं पाठवायचं असेल तर ते स्किल असलं पाहिजे. सो ओके, एक प्रॅक्टिसकडे आपण जातोय. त्याच्या आधी खरोखर कोणाला काही डाऊट आहे का? फिंगर बद्दल, याच्याबद्दल? कारण आपण 10T ला गेलो की हे बघा, इम, इम, एवढंच बघायचं. 34 म्हटलं ना, तर 30 डाव्या हातावर झाला पाहिजे आणि 4 उजव्या हातावर झाला पाहिजे. इतकं सिंपल झाला पाहिजे. +15 म्हणजे 1515, म्हणजे 15चा 10 माझा लेफ्ट हातावर होईल आणि 5 माझा राईट हातावर होईल. -28, -20 लेफ्ट हँडवर आणि 8, माझा 8 राईट हँडवर. असा होता ना, 9 होता ना, त्यातला 8 असा मायनस झाला. सो आन्सर इज द, पहिले मी रीड करेल, लेफ्ट हँड रीड करेल. +21. आता म्हणून एक जस्ट आपल्याला एक मध्ये थोडासा दिवस कमी पडला. आज पण मी माझं रेकॉर्ड, मी काय झालं ना, अ, हे बघा प्रचंड